विद्यार्थ्यांनो व पालकांनो, बेसिक कोर्स काय असतो? का बरं बेसिक कोर्स करायचा? हा प्रत्येक पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो. काय असतं, वर्गामध्ये 3 स्तरावरची मुलं असतात. एक असतात चिंतन स्तरावरची मुलं, जी सर्वात हुशार मुलं सर्वजण समजतात. दुसरी असतात आकलन आणि उपयोजन स्तराची, ती वर्गातील सगळी कौशल्य प्राप्त करतात. आणि एक विद्यार्थी असतात स्मरण स्तरावरचे. हे विद्यार्थी वर्गात कुठेतरी मागं असतात. मागं असल्यामुळं त्यांच्या बाबतीत सगळेजण नकारात्मक विचार करतात. सर्वात पहिला नकारात्मक विचार तो मुलगा स्वतः करतो आणि तो म्हणतो की मी ढ आहे, मला काही जमत नाही, मला ना ग्रामर जमत, ना मला भाषा जमत, ना गणित जमत, ना कोणताच विषय त्याला चांगला जमत नाही, अशी त्याची धारणा तयार होते. आणि पालकालाही वाटतं की माझं मूल ढ आहे. मग एकदा त्यांना घट्ट असा शिंबॉल आपल्यावरती मारून घेतला की मी ढ आहे, म्हणजे तो पुन्हा प्रयत्नच करत नाही आणि त्याच्या जीवनातील प्रयत्न मरून जातात. मग या विषयाचं गेल्या 20 वर्षापासून आम्ही संशोधन करून त्या विषयाच्या मुळापर्यंत गेलो. अनेक विद्यार्थ्यांना, जी सर्वसामान्य विद्यार्थी होती, लोक त्यांना ढ समजायचे, तो मुलगा स्वतःला सुद्धा ढ समजायचे, असे अनेक विद्यार्थी गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही हुशार केले. मग यासाठी काय असतं, का बरं ही मुलं मागं पडतात? तर यामध्ये असतं 3 गोष्टींचं कारण. सगळ्यात महत्त्वाचं असतं, या मुलांची भाषिक कौशल्य फारच कमजोर असतात. या मुलांना छान वाचता येत नाही, या मुलांना छान लिहिता येत नाही, या मुलांना छान ऐकू येत नाही, या मुलांना छानपैकी बोलता येत नाही, या मुलांना छानपैकी प्रकट वाचन करता येत नाही. आणि मग त्यामुळेच ही मुलं मागं पडतात. मग साधी गोष्ट आहे, मुलांना वाचन लेखन आले नाही म्हणून मुलं मागं पडतात. मग हे कौशल्य का बरं शिकवलं जात नाही? मुलं एकदा मोठी झाली की ही कौशल्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणून आपल्याला या कौशल्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि दुसरा विषय असतो, तो असतो गणित. मग गणितामध्ये काय होतं? संख्या वाचन येत नाही, बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, गुणाकार येत नाही, भागाकार येत नाही. आणि यामुळे मुलांना हळूहळू गणित अवघड जायला लागतं. मग याही कौशल्याकडे पुढील वर्गामध्ये कोणी लक्ष देत नाही. 6वी नंतर संख्या वाचन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या विषयाकडे कोणीच लक्ष देत नाही. आणि साहजिकच मुलाला जे लागतं ते कोणी देतच नाही. आणि त्यामुळेच मुलाला वाटतं हे सगळं काही माझं नाहीच आहे, हा वर्ग माझा नाही, ही शाळा माझी नाही, हे पालक जे मला सारखे शाळेमध्ये पाठवतात हे पण मला बळजबरी करतायत. आणि शिक्षकसुद्धा दरडावतात, रागवतात. आणि साहजिकच या सर्व गोष्टींमुळं मुलं हळूहळू मागं पडत चालतात. मग इंग्रजी विषयाची भाषिक कौशल्य जसं वाचन, लेखन, संभाषण, त्याच पद्धतीने मराठी विषयाची वाचन, लेखन, संभाषण ही कौशल्य जर आपण मुलांची विकसित केली आणि त्याचबरोबर गणिताच्या गणनक्रिया, ज्यामध्ये आपण संख्या वाचन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया जर मुलांच्या मजबूत केल्या तर त्यांचा सुद्धा शिकण्यातील रस वाढेल. तर हा रस वाढवण्यासाठीच हा बेसिक कोर्स DGIS घेऊन आलाय. तर सर्व पालकांना विनंती आहे की सर्व पालकांनी आपल्या मुलांना 16 मे पासून देविदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 16 मे पासून सकाळी 8 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना बेसिक कोर्स करण्यासाठी पाठवावं. धन्यवाद.